सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर मी आणि आत्या जेवण करायला बसलोय. मी गेलो होते दोडके बांधायला आणि ऊन झालं. आता जेवण करणार, बाकीचं काम आवरणार आणि थोड्या वेळाने परत ऊन उतरलं की जाणार. तर चला, आज जेवणात काय काय बनवले ते तुम्हाला मी दाखवणार आहे. रात्रीच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवलंच होतं. मस्त मिरचीचा ठेचा इकडे आत्यानी बनवून ठेवलाय आणि ह्याच्यामध्ये आहे वांग्याची भाजी. हे बघा, आपल्या झाडाची भाज्या थोड्याच केल्यात आम्ही, कारण मग आम्हाला दोघींना शिल्लक राहिलेल्या भाज्या खाव्या लागतात. तर ही वांग्याची रस्सा भाजी आवडली का तुम्हाला तेही सांगा. आणि ह्याच्यात वास आल्यानंतरच मला एकदम मस्त असा येत होता. स्पेशल काय या पातेल्यात बघूया काय केलं आत्या ह्याच्यात. तर बरेच दिवस झालं तुम्ही म्हणताय आत्या बोललेले ऐकलं नाही. तर आत्या काय केलं ह्याच्यात सांगा. मसाले भात दाखवा. आहे बघा, मस्त आत्यानी बनवलेला स्पेशल कोथिंबीर टमॅटो कांदा घालून बनवलेला गावाकडच्या पद्धतीचा मसाले भात. आणि ह्याच्यात ना आमटीचे तुकडे केले. तर हे बघा, ह्याच्यात आहेत आमटीचे, म्हणजे थोड्याशा भाज्या शिल्लक होत्या, त्याच्यात भाकरीचे तुकडे शिजवले. तर असा आज जेवणात बेत आहे. भाकरीचे तुकडे, मसाले भात, वांग्याची भाजी आणि हिला खायची आहे चपाती. तर टोपल्यामध्ये आत्याने मस्त असं कपड्याखाली झाकून ठेवल्यात. भाकरी चपात्या असं बनवलेलं आहे. तर आत्या मग बोलवा सगळ्यांना. मुळा नाही आणला आपण, आहे ना. आणि त्या दिवशी मी मुळा आणलेला चुलीचा चिटकून ठेवला. एक मुळा आत्याने वाया घालवला आहे. सकाळी मी तो दिला टाकून, कारण तो चुलीला आत्याने चिटकून ठेवला, तो मऊ पडला, असं झालं. तर मग आवडलं का आमचं बनवलेलं जेवण. तुला नाही जेवायचं? तू काय केलंय ते? हे बघा. तर हे बघा, आत्या म्हणतायत या सगळ्याजण जेवायला. तर या सगळ्यांनी जेवायला. हाताला पत्रा लागेल. तर हे काय केलंय आमच्या पोराने काय माहिती, नंतर दाखवेन. मग तुम्ही त्याला विचारा काय केलंय ते. तर हिला द्यायची आहे चपाती खायला. वातावरण असं झालेलं आहे. आणि झाडाचे दोडके बघा, मला बांधत बांधत असे कुठेतरी राहिलेले दोडके दिसले आणि ते मी काढून आणले संध्याकाळच्या भाजीसाठी. तर खूप छान आहे दोडक्याची भाजी, टेस्टला होती. हिला दिली आत्याने चपाती खायला. ससे भाऊ कुठे गेलेत काय माहिती आमचे. हो, तो सावलीला गेलाय असं आत्या म्हणतायत. या मग सगळ्यांनी छान असं रानातलं जेवण करायला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.